स्टार्ट झालंय. हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? आजचा आपला ट्रेनिंग टॉपिक आहे रिफ्यूज एरिया मार्किंग आणि कॅल्क्युलेशन. मार्किंग इन टिपिक लाईन आणि कॅल्क्युलेशन फॉर ॲज पर UDCPR. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला UDCPR मध्ये आपला रिफ्यूज एरिया UDCPR मध्ये रिफ्यूज एरिया ची डेफिनेशन ॲज पर UDCPR 9.29.6 प्रमाणे सांगते. रिफ्यूज एरिया म्हणजे आपण ज्यावेळी बिल्डिंग 24 मीटरच्या वर हाईटने जाते त्यावेळी आपण रिफ्यूज एरिया मार्क केला जातो. तो 24 मीटर असतो आणि आपल्या UDC मध्ये दिल्याप्रमाणे 24 मीटर ते अप टू 39 मीटरपर्यंत हाईटवर पहिला रिफ्यूज एरिया कंपल्सरी आपल्याला द्यावा लागतो. त्यानंतर सेम आपल्याला एव्हरी 15 मीटरच्या हाईटनुसार रिफ्यूज एरिया म्हणजे 15 मीटर हाईट म्हणजे 3 फ्लोअर नंतर आपल्याला रिफ्यूज एरिया द्यावा लागतो. आता रिफ्यूज एरियाचं कॅल्क्युलेशन कसं असतं, तुम्ही जर आपण शेअर केलेली स्क्रीन बघितली तर रिफ्यूज एरिया इज इक्वल टू मिनिमम रिफ्यूज एरिया इज इक्वल टू ॲडिशन ऑफ 2 कन्सेक्टिव्ह फ्लोअर इंटू 0.3 डिवायडेड बाय ऑक्युपंट लोड. आता ऑक्युपंट लोड तुम्हाला भेटेल UDCPRच्या चॅप्टर 9.28.5 मध्ये आणि ॲडिशन ऑफ कन्सेक्टिव्ह फ्लोर हे आपल्या ड्रॉइंग पार्टमध्ये आपण तुम्हाला दाखवून घेऊ. आता हा 0.3 कुठून आला तर आपल्याला UDCPR मध्ये पर पर्सन इथे दिलेला आहे 15 स्क्वेअर मीटर और ऑन एरिया इक्विव्हॅलंट टू द 0.3 स्क्वेअर मीटर पर पर्सन accommodated to the occupant floor of 2 consecutive floor. ह्याप्रमाणे आपण तो फॉर्म्युला फॉर्म केलेला आहे. त्यानंतर आपला जो प्रोजेक्ट डिटेल भरायचे आहे ते आता आपण एकदा क्रॉस चेक करू. आता हा जो फॉर्म्युला झाला तो आपला मिनिमम रिफ्यूज एरियासाठी. मॅक्झिमम रिफ्यूज एरियासाठी आपण 2 इंटू मिनिमम रिफ्यूज एरिया. आता या केसेसमध्ये अजून एक मला सांगायचं आहे, समजा इन केस आपला जो हा कॅल्क्युलेशननुसार येणारा जो एरिया आहे तो पार्किंग फ्लोअर असेल तर तुमचं बिल्टअप एरिया येणार नाही, तर त्यावेळी 0 हा न घेता कंपल्सरी 15 आणि 30 मिनिमम 15 आणि मॅक्झिमम 30 स्क्वेअर मीटर एरिया आपल्याला ॲज अ रिफ्यूज एरिया म्हणून जर रिक्वायर्ड असेल तर त्याला तिथे मारावा लागतो, कंपल्सरी आहे. आता आपण ऑनलाईनला प्रोजेक्ट भरायची प्रोसिजर बघत आहोत. टिपिक लाईनमध्ये लॉग इन करून घ्या. विंडो आणि विरा विंडो लॉग इन करून घेतल्यानंतर मेक शुअर तुमचा जो ULBची असेल ती आपण सिलेक्ट करून घेऊ. इथे ठाणे कॉर्पोरेशन घेते, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट करून घेतलं. त्यानंतर आपला नॉर्मल जसा प्रोजेक्ट आपण भरतो बिल्डिंग परमिशनचं त्याचप्रमाणे इथे भरायचं आहे. फक्त बिल्डिंग डिटेल्समध्ये जे आपण फ्लोअरच्या डिटेल्स भरतो त्यात थोडंसं डिफरंट आहे, ते मी तुम्हाला दाखवते. प्रोजेक्ट ऑलरेडी भरलेला आहे, त्याच प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला दाखवून घेते. आपण टिपिक लाईन प्रोजेक्टमधून प्रोजेक्ट डिटेलमध्ये गेलो. ऑलरेडी प्रोजेक्ट असल्यामुळे मी प्रोजेक्ट कोड टाकला, सर्च करून घेतला आणि तुमचा प्रोजेक्ट ओपन केला. आता इथे नॉर्मली आपण टाईप ऑफ ULB किंवा RP स्पेशल ऑथॉरिटी जे असेल तर हे बाय डिफॉल्ट आलेलं आहे. जर तुमचा नेम ऑफ सर्व्हिस बिल्डिंग परमिशन किंवा रिवाइज रिडेव्हलपमेंट रिवाइज बिल्डिंग परमिशन
जे असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट करून झाल्यानंतर इम्प्लिमेंटेशन एजन्सी आपण नॉर्मल बिल्डिंग परमिशन करतो तसंच स्पेशल स्कीम असेल तर सर्व्हिस सब टाईप. त्यानंतर आपलं हे रिडेव्हलपमेंट ऑफ डेंजरस बिल्डिंग असल्यामुळे इथे रिजन सिलेक्ट करायला आलेलं आहे, जे की आपण रिडेव्हलपमेंटमध्ये बघितलेलं आहे. तर असेसमेंट किंवा त्यांची सनद लोड करावी लागते रिडेव्हलपमेंटच्या केसमध्ये. पीपल हाऊ मेनी टेनमेंट्स आर इन एक्झिस्टिंग बिल्डिंग, हे रिडेव्हलपमेंटचे जेवढ्या डिटेल्स आहेत ते आपण इथे फिल केलेले आहेत. त्यानंतर नॉर्मली आपला प्रोजेक्ट कोडचा आपण जनरेट केल्यानंतर तयार होतो. नंतर प्रोजेक्ट नेम जे असेल ते आता तुम्ही टाकू शकता. इथे मी रिफ्यूज ऑफ रिडेव्हलपमेंट सोसायटी लिमिटेड म्हणून प्रोजेक्टचं नाव टाकतो. तर साईट ॲड्रेस जो तुमचा असेल तो इथे टाकू शकता तुम्ही. त्यानंतर अपलोड DP/RP पार्ट प्लॅन, गुगल इमेज टाकायची असेल तर टाकू शकता, मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर स्पेसिफिक एरिया जर असेल तर टाकून घ्या, नसेल तर तिथे अनसिलेक्ट करून ठेवा. रेग्युलायझेशन ऑथराईज अनऑथराईज. नंतर टाईप ऑफ डेव्हलपमेंट डिटॅच सेमी डिटॅच जो टाईप असेल तो तुम्ही सिलेक्ट करा. नंतर इन्सेंटिव्ह FSI असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. येस म्हटल्यास तुम्हाला जी रिक्वायर माहिती असेल ती भरावी लागते. त्यानंतर डेट ऑफ साईट व्हिजिट बाय टेक्निकल पर्सन जी असेल ती सिलेक्ट करा. इथे क्लिक केल्यानंतर बऱ्याचदा इथे 1967ची डेट येते बाय डिफॉल्ट. बरेचसे आर्किटेक्ट तीच ठेवून पुढे जातात, त्यामुळे प्रोजेक्ट पुढचे जे व्हॅलिडेशन्स लागतात ते त्याप्रमाणे लागतात. तर इथे आपण इथे क्लिक केल्यावर सिलेक्शनला ऑप्शन दिलेला आहे, तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर टाईप ऑफ प्रपोजल टाईप ऑफ प्रपोजल तुमचं रेसिडेन्शियल कमर्शियल मिक्स जे असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या. नंतर हे सेम क्वेश्चन आपण जसे बिल्डिंग परमिशनच्या वेळी विचारतो किंवा जे सिलेक्ट करतो त्याप्रमाणे इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आपलं हे कॉर्पोरेशनचं असल्यामुळे इथे हायरार्की डिटेल्स येते, त्याप्रमाणे सेक्टर तुमचा आणि जो व्हिलेज असेल तो इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर फ्लड अफेक्टेड एरिया असेल तर येस नो. लोकेशन कंजेस्टेड नॉन कंजेस्टेड असेल त्याप्रमाणे तुमचं FSI कॅल्क्युलेशन होतं, ते इथे सिलेक्ट करून घ्या. नंतर रोड डिटेल्स इलेक्ट्रिक लाईन असेल तर येस म्हटल्यावर ते रिलेटेड जे व्हॅलिडेशन्स असतील ते लागतील त्याला. नंतर टाईप ऑफ प्लॉट ऑर लेआउट जो असेल तो इथे टाकून घ्या. सँक्शन, गुंठेवारी, कंपाऊंडिंग, नॉन सँक्शन किंवा रॉ लँड, एरिया अंडर केप्रत किंवा सिडको अप्रुव्हल लेआउट ज्याप्रमाणे ठेवाल त्याप्रमाणे इथे सिलेक्शन द्याल, त्याप्रमाणे FSI कॅल्क्युलेशन होईल. रिझर्वेशन असेल, रिझर्वेशन अफेक्टेड एरिया तर रिझर्वेशन करा, नसेल तर नो म्हणा. रिलोकेशन ऑफ रिझर्वेशन असेल तर येस, नसेल तर नो. वेदर प्लॉट इज अफेक्टेड बाय रिस्ट्रिक्ट प्रोहिबिटेड एरिया एज पर रेग्युलायझेशन 3.1.3 असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. येस म्हटल्यास आपल्याला जे डिटेल्स असतील किंवा त्या रिलेटेड डॉक्युमेंट असेल ते प्रत्येक ॲपसाठी सांगते मी. जर तुम्ही येस म्हणत असाल तर तुम्हाला जे रिक्वायर्ड त्याला असेल ते फिलअप करावं लागेल किंवा डॉक्युमेंट असेल तर लोड करावं लागेल. सेव्ह अँड नेक्स्ट करतात. ओके, आपलं सेकंड पेज अशा प्रकारे ओपन होईल. प्लॉट डिटेल्सपासून खाली झोन किंवा आपला CTS नंबर जे असतील डिटेल्स पण नॉर्मल बिल्डिंग परमिशनमध्ये बघतो त्याचप्रमाणे इथे भरून घ्यावं लागेल. जे आपण जे भरू त्यात जो मिनिमम असेल तो एरिया आपला कॅल्क्युलेशनसाठी घेतला जाईल. हे आपण ऑलरेडी भरलेला आहे, फक्त एकदा तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवून देते. नंतर नेक्स्ट हे आपलं पेज आहे अदर डिटेल्सचं. सेम आपण बऱ्याचदा हे डिस्कस केलेलं आहे, त्याप्रमाणे जर अफेक्टेड असेल तर येस, जर तुम्ही हँडेड ओव्हर करत असाल तर येस म्हणा. नंतर जर इन्सेंटिव्ह FSI वापरत असेल तर येस म्हणा, किती वापरत असाल तो इथे टाकावा लागेल. हा एरिया जो टाकाल तुमचा प्रपोजमध्ये कॅल्क्युलेट केला जाईल. त्यानंतर बेसिक FSI आपण आपला जो असेल तेवढा बेसिक FSI टाकून द्या. प्रीमियम
आणि TDR मिक्स प्रपोजल असेल तर इथे तुम्हाला रेसिडेन्शियल आणि कमर्शियलचा बायफर्केट करायला एरिया येईल. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. त्यानंतर आर यू डुईंग एक्सकॅव्हेशन, येस नो असेल ते नो म्हणा. त्यानंतर आपला NA असेल तर येस, नसेल तर नो. सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर आपण बिल्डिंग डिटेल्स मध्ये आपण जे भरणार आहोत हे रिफ्यूज एरियासाठी महत्वाचं आहे. एकदा बघून. आता आपलं बिल्डिंग नेम, फ्लोर, नंबर ऑफ फ्लोर हे आपली कॉमन डिटेल्स जे आहेत ते तुम्ही भरून घेऊ शकता. त्यानंतर इथे जर बघत असाल तर ग्राउंड फ्लोर टिपिकल 1 to 7. त्यानंतर जो रिफ्यूज फ्लोर असेल 6 नंबरचा रिफ्यूज फ्लोर आहे म्हणून ते आपण सेपरेट टाकलेलं आहे. त्याला नेमिंग पण तशीच केलेली आहे. 6 फ्लोर रिफ्यूज म्हणून. त्यानंतर 7 फ्लोर आपला रिफ्यूज झाला. नंतर 11, 12 वेगवेगळे आहेत म्हणून ते तशा प्रकारे टाकून घेतलं. यात फक्त आपल्याला जर इन केस टिपिकल आपले फ्लोर असतील तर आपल्याला रिफ्यूज एरियाचा फ्लोर वेगळा इथे मेन्शन करावा लागतो. इथे कुठेही त्याला मार्किंग वगैरे इथे ऑनलाईनला करायची गरज नाही आहे. फक्त एवढंच की आता समजा आपला ग्राउंड फ्लोर असेल आणि टिपिकल 1 to 8 असतील आणि 8वा फ्लोर जर तुमचा रिफ्यूज फ्लोर असेल तर तो टिपिकल 1 to 7 आणि 8 फ्लोर तुमचा रिफ्यूज म्हणून वेगळा सेपरेट तुम्हाला इथे द्यावा लागेल किंवा फिल करावा लागेल. सेम बाकीच्या डिटेल्स आपलं स्पेसिफाईड विथ आयडेंटिकल फ्लोअर करा. इथे आपण प्लस मायनसचं दिलेलं आहे. नॉर्मल बिल्डिंग प्रमाणे परमिशन प्रमाणे इथे फिल करून घ्या. माहिती सेव्ह करून घ्या आणि नेक्स्ट. नंतर हे आपलं रिडेव्हलपमेंटचं कॅल्क्युलेशन आहे. रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असल्यामुळे येतं हे. आपण रिडेव्हलपमेंट केसमध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट. त्यानंतर आपलं हे शेवटचं पेज आहे. त्यात सिलेक्ट बिल्डिंग जी तुमची असेल ती बिल्डिंग. जर मल्टिपल असतील तर बऱ्याच वेळा इथे ऑल म्हणून येतं सिलेक्ट करायला. त्यानंतर तुमचा सुपरवायझर असेल तर सुपरवायझर इथे सिलेक्ट करा. पण मेक शुअर ज्यावेळी सुपरवायझर सिलेक्ट करू त्यावेळी त्याची DSC कंपल्सरी आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियर तुमचे जो असेल स्ट्रक्चरल इंजिनियर इन केस ऑफ स्पेशल बिल्डिंग किंवा हाईट तुमची 24 मीटरच्या वर गेले तर त्याला कंपल्सरी आपल्याला स्ट्रक्चरल इंजिनियर सेपरेटली द्यावा लागतो. रजिस्टर्ड स्ट्रक्चरल इंजिनियर. तर इथे आपल्याला ते सिलेक्शनसाठी कंपल्सरी येईल. इथे मी सिलेक्ट करायच्या अगोदर मॅप टू लिस्ट केली. फायनल सबमिट करायला गेली तर इथे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. काइंडली प्लीज चेक सिलेक्ट स्ट्रक्चरल इंजिनियर. आपला स्ट्रक्चरल इंजिनियर जो असेल तो इथे सिलेक्ट करून घ्या. मॅप टू लिस्ट म्हणा आणि फायनल सबमिट म्हणा. युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुली. ओके म्हणा. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये इथे आपल्याला डन झालेला दिसेल प्रोजेक्ट. हा आपला प्रोजेक्ट आहे डन झालेला. त्यानंतर आपल्याला ऑक्युपंट लोडचं मी जे म्हटलं ऑक्युपंट लोड्स घ्यायचं आहे तो आपला आहे 9.28.5. इथे आपण ऑक्युपंट लोडचं आपल्याला UDCPR मध्ये दिलेला आहे. हा ऑक्युपंट लोड तुम्ही घेऊ शकता. आता ह्याचा पुढचा पार्ट आहे ड्रॉइंगचा. तर तुमचं रिफ्यूजचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि त्याचं मार्किंग कसं करायचं हे तुम्हाला आता टिपिक लाईनच्या पार्टमध्ये भेटून जाईल. करेक्ट सर. हॅलो एव्हरीवन. आता आपण जो पार्ट बघणार आहोत तो ड्रॉइंगचा पार्ट बघणार आहोत. ते एकदा आपण रिपोर्ट जनरेट करू, त्याचं कॅल्क्युलेशन कसं असेल मग शॉर्टली सांगतो.
एक मिनिट मॅडम, आपण हा सेशन कंप्लीट करून घेऊ, नंतर तुमचं काही क्वेश्चन आन्सर असेल आपण कंप्लीट. यस यस. हाच इश्यू होता लोकांचा, कारण की हा 3-4 जागेवरून आलेला आहे. आता आपण टिपिक लाईनला लॉग इन करून घेऊ आणि ऑलरेडी मी प्रोजेक्ट बनवला आहे. आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन रिगार्डिंग चेक करायचं तरी कॅल्क्युलेशन कसं येतं. ओके, एक बेसिक पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो, बाकी त्याच्यानुसार आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचं. ओके, मतलब टिपिक लाईनला लॉग इन करून घेतो. ऑलरेडी मॅडमने जो प्रोजेक्ट दाखवला तिथे आपण बनवला आहे. ओके, त्याला आपण आता ओपन करू. हे देखा करना, ठीक है? देखो प्रोग्राम का भी करना. हे मी लिहून होतोय, मला ते संख्या आहे. नंतर बाकी करू शकतो. वो बराबर डिस्ट्रीब्यूट नहीं हो रहा, मल्टीपल को. आता आपण ऑटोकॅड ओपन करून नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलंय सक्सेसफुली ऑलरेडी ट्रेसिंग करून ठेवलंय आपण. ओके, आता बघा सक्सेसफुली लोड येईल. माझी स्क्रीन दिसते सर? माझा आवाज वो क्या बोलता है ओके. serial number 10, the receipt of application along with the required document and fees charges mentioned in 9 by the authority shall be treated as permission of development, but as per the BMS flow, it goes to the authority document. ऑलरेडी आपण याला ट्रेस आउट करून ठेवलंय. आपण फक्त कॅल्क्युलेशन बघू, एक्सप्लेन करून देतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके, आता बघा मी थोडं एक्सप्लेन करून देतो. ही माझी एक बिल्डिंग आहे, जी मॅडमने डाटा दाखवला तुम्हाला त्या पद्धतीने ही डाटा भरून झाला. ओके, त्याच्यात जो आपला रिफ्यूज फ्लोअर आहे, ओके, हा जो आपला 6th फ्लोअर आहे, ओके, तिथे आपण रिफ्यूज एरिया दाखवला आहे. ते ट्रेसिंग केलेली आपण. आता ट्रेसिंगची स्टेप आपण यूट्यूबला जे व्हिडिओ अपलोड केली त्या बेसिक स्टेप जे आहेत त्याला फॉलो करून आपण फ्लोअर बाउंड्री, बिल्डिंग बाउंड्री, नॉर्थ वगैरे, रूम वगैरे सगळं मार्क करून घेतलं. आता या फ्लोअरला आपला 6th फ्लोअरला आपण रिफ्यूज एरिया दाखवला आहे 24 मीटर हाईटला जे आहे त्यानुसार. ओके, आता आपण याचा रिपोर्ट जनरेट करू. ओके, टिपिक लाईन लागतो आपण रिपोर्ट जनरेट करू. आता आपण रिपोर्ट जनरेट करून त्याला थोडा टाइम लागेल, थोडा मोठा आहे. जनरेट झालं की तुम्हाला स्क्रूटनी रिपोर्ट मध्ये त्याची कॅल्क्युलेशन कशी असतात ते दाखवतो.
बरं, याच्यात आपल्याला रिपोर्ट जनरेट करायला थोडा टाइम जाईल. ऑलरेडी मी जनरेट केला, तुम्हाला ते कॅल्क्युलेशन कसं आहे ते दाखवून देतो. ओके, याच्या आधी मी तो रिपोर्ट जनरेट करून ठेवला आहे. आता जनरेट व्हायला थोडा टाइम लागेल, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा जो प्रोजेक्ट आहे, ओके, तो आपण काल जनरेट केला होता. त्याचा स्क्रुटिनी रिपोर्ट ओपन करू आपण. स्क्रुटिनी रिपोर्ट ओपन केल्यानंतर आपण आता रिफ्यूज एरियाची कॅल्क्युलेशन करू. ओके, अरे पर ये सचिन सर नहीं है ना आता याच्यात बघा, आपला हा जो 6 फ्लोअर आहे रिफ्यूज एरिया, ओके, त्याचं कॅल्क्युलेशन कसं आलं बघा. मिनिमम एरिया हा 20.519 आणि परमिसिबल मॅक्स हा 41.037. हा कसा आला, ही व्हॅल्यू कशी आली ते आपण बघू आता. ओके, जे मॅडमने कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवले यायचे, हे कॅल्क्युलेशन या पद्धतीने आपण ते करू. ओके, आता बघा, आपला जो 6 फ्लोअर आहे तो रिफ्यूज फ्लोअर आहे. ओके, हा, ओके, तर जो 6 फ्लोअर आहे त्याच्या वरती जो फ्लोअर आहे तो 7 आहे आणि याच्या खाली जो फ्लोअर आहे 5th आहे. ओके, म्हणजे 7 फ्लोअर आणि 5th फ्लोअर याचं कॅल्क्युलेशन हे बघा, ॲडिशनल ऑफ 2 कन्झेक्युटिव्ह फ्लोअर म्हणजे कोणते, 5th फ्लोअर, ओके, आणि 7th फ्लोअर. आता इथे 5th आणि 7th फ्लोअर इथे आहे, हे टिपिकल आहे, तर याचा एरिया आपण कसा काढू ते पहिले बोलू. आता बघा, जो माझा टिपिकल फ्लोअरचा डिडक्ट झालेला एरिया असतो हा वाला, ओके, तो मी घेतला. ओके, आता किती फ्लोअर आहे टोटल आपले टिपिकल, 1 ते 5, 7 ते 10 आणि 12, म्हणजे टोटल 10 फ्लोअर आहे. ओके, डिवाइड बाय 10, म्हणजे आपल्याला पर फ्लोअरचा एरिया मिळाला, पर फ्लोअर बिल्टअप एरिया. त्याच्यावरनं तुम्हाला 5th फ्लोअरचा बिल्टअप एरिया माहित पडला 427.47 आणि 7th फ्लोअरचा एरिया माहित पडला की तो 427.47 आहे. ओके, मग आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेशन नुसार ऍडिशन ऑफ 2 कन्झेक्युटिव्ह फ्लोअर, म्हणजे याचं जे आहे एका फ्लोअरचं कॅल्क्युलेशन आहे ते मल्टिप्लाय बाय 2 करू, कारण की 2 फ्लोअर आहे ना. ओके, ते केल्यानंतर ऑक्युपंट लोड, रेसिडेन्शियल प्रपोजल आहे, UDCPR मध्ये ऑक्युपंट लोड दिला आहे बघा 12.5, रेसिडेन्शियल प्रपोजल मध्ये तिथे दिला आहे 12.5. ओके, मल्टिप्लाय बाय डिवाइड बाय 12.5. ओके, ते झाल्यानंतर त्याला आपण आता हे करू, मल्टिप्लाय 0.3. ओके, किती आला आपला रिफ्यूज एरिया मिनिमम कॅल्क्युलेशन केलं 20.518. ओके, तेच आपलं कॅल्क्युलेशन तुम्हाला स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये दिसेल. हे बघा 20.519 या कॅल्क्युलेशन. हा झाला मिनिमम एरिया रिफ्यूज एरिया. मॅक्सिमम एरिया कसं करणार, याला मल्टिप्लाय बाय जेव्हा तुम्ही 2 करणार तेव्हा त्याचा मॅक्स एरिया निघतो.
तो किती आला 41.037. या पद्धतीने आपण रिफ्यूज एरियाचे कॅल्क्युलेशन करतो. ओके, हे तुम्हाला एक याच्यातलं दाखवलं याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं रिफ्यूज एरियाचं. त्याच पद्धतीने समजा तुमचं एक एक्झाम्पल बघू आपण की लास्ट फ्लोअर हा तुमचा रिफ्यूज फ्लोअर आहे असं समजून जाऊ की हा ही बिल्डिंगचा फक्त 6 फ्लोअरच हा रिफ्यूज फ्लोअर आहे. ओके, तर त्याच्यावरती कोणता फ्लोअर नसल्यामुळे एक्झाम्पल देतोय की याच्यावरती कोणता एक फ्लोअर नाही असं आपण कन्सिडर करतो आणि 6 फ्लोअरच हा आपला रिफ्यूज फ्लोअर आहे. तर त्याच्या खाली जो फ्लोअर आहे 5th फ्लोअर त्याचा बिल्टअप एरिया, ओके, त्याचा बिल्टअप एरिया डिवाइड बाय ऑक्युपंट लोड मल्टिप्लाय बाय 0.30. त्याच्यावरनं रिफ्यूजचं मिनिमम एरियाचं कॅल्क्युलेशन भेटून जाईल, मल्टिप्लाय बाय 2 केल्यावर त्याचं मॅक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. अशा पद्धतीने आपण रिफ्यूज एरियाचं कॅल्क्युलेशन करतो. ओके, आता त्याच्यात एक सिनॅरो असा पण असतो जर तुमचं सपोज रिफ्यूज एरिया फ्लोअरच्या वरती रिक्रेशनल फ्लोअर आहे आणि रिफ्यूज एरियाच्या खाली सर्व्हिस फ्लोअर आहे, तर त्याचं रिफ्यूज एरिया कॅल्क्युलेशन कसं येईल, तर त्याचं रिफ्यूज एरिया कॅल्क्युलेशन हे व्हॅल्यू फिक्स असते, त्याचं कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही कारण की रिक्रेशनल फ्लोअरमध्ये पण बिल्टअप नसतो, सर्व्हिस फ्लोअरमध्ये पण बिल्टअप नसतो. त्यामुळे ते 15 स्क्वेअर मीटर हा मिनिमम रिफ्यूज एरिया लागेल आणि 30 स्क्वेअर मीटर हा मॅक्झिमम रिफ्यूज एरिया त्याला फिक्स लागेल. ओके, हे आपले सिनॅरो होते रिफ्यूज एरियाचे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केले. ओके, Yes, yes, yes. ओके. Okay. आता आपण काही क्वेश्चन आन्सर चालू करू. हे रिफ्यूज एरियाचे कॅल्क्युलेशन जे मला एक्सप्लेन करायचं होतं. ओके. चालेल चालेल.